सांगत बी नाही. अरे खूप भारी वाटतं ना ग. कसं काय भारी वाटतं ग पण. एकदम म्हणजे थोडा त्रास होतो पहिले, हम्म. मग नंतर पूर्ण डीप मध्ये गेलं ना मग चांगलं वाटतं. असं बी असतं. त्याला बी चांगलं फील होतं, आपल्याला बी चांगलं फील होतं. नाही व भीती नाही वाटत का मग. नाही, पहिले स्टार्टिंगला थोडा त्रास होतो. कस काय. स्टार्टिंगला म्हणजे ना लवकर जात नाही बॉडी कसं, त्याला ओला करावा लागतो म्हणून नंतर कस काय जात. ओलं. हा. कस काय ओलं. आणि कसं सांगू ते. बाई मायवर तुम्हाला सांगते कसं कसं होतंय. अगं मला इथं फिलिंग्स येत आहे, इथं मला करायचं जीव होऊन जाईल. सांग कसं आहे मग मला. अरे तोंडात घ्यावा लागतो. तू घेतलंय. घेतलाय. कस काय. कस काय घेता. माय व मला तू सांगते तरी होते. थांब थांब. हम्म. कुठं बनवला हिने. काय माहिती बाई, फिरायला गेले असणार फॅमिली सोबत. टुकी पॅन्ट नाही भेटली होती का म्हणायले. आणि किती ढिल्ली पॅन्ट घालेले. तेच ना. भिकारी. भिकारे लोकांचे काम असं जास्त. जाऊ दे. तू सांग. अरे सांगते काय. बघा आपले फोटो तुला मी सेंड केले. कव्हर पेज बी बनवावं लागेल यार, मला ते कव्हर पेज नाही येत टाकता. कसं बनवता. ते म्हणजे बेस. तिथं टाकून देतं ते कव्हर पेज बघा, व्हिडिओ राहिला ना आपला तर त्याच्यावर म्हणजे ज्या ड्रेसवर राहिला ना त्या ड्रेसवरच कव्हर पेज टाकायचं. असं आहे का. हम्म. अगं ते म्हणजे माझ्या इथं ऑप्शन आहे ते कव्हर पेजचं, पण आहे ना म्हणजे असं टाकलं नाही जाते ते. बघ ते तुने माझ्या गालाला हात लावले ते फोटो नको टाकू जा. नाही. खराब आहे तू. तूच मेन्शन करीस माले. सांग मग आधी. सांगितलं तसंही. काही नाही सांगितलं जा. काय बोलली तसंही की घेतलाय बुवा असं तोंडात. कस काय ग यार. डिक कस का तोंडात घेतं सांग. मला काय माहिती बाई. अबे हम्म. आपल्या पेशीला हात लावतात ना ते. काय. ये भगवान हिला कसं समजावं रे. नीट क्लिअर. क्लिअर म्हणजे मी इंग्लिश मध्ये बोलेल. हम्म. समजतंय ना. अच्छा. काय चल. बोल असं. थांब. बघ मेसेज केलाय. वेट. काय असतं हे. अरे विनायरी. मग काय मी फर्स्ट टाइम म्हणजे तू हे बी वर्ड बी नाही ऐकलाय कधी. हे बी नाही माहिती. नाही. अबे यार खालची जागा ना रे यार काय तू बी. मग ये म्हणता तिला. हा. आणि या पोरगाचा हा असतो. काय. समजलं. काय. खालचं रे यार. असं. ते उसका लिंग रहता है वो. हम्म. हा मग त्याला डिक म्हणता. हा. बोल मग पुढे. पुढे काय. पुढे बाई. ना मी केलं यार, मला फर्स्ट टाइमला खूप त्रास झाला होता. मग ऑइल लावलं होतं. असं का. ऑइल कोणतं. लावलं. हा. कोणतं. नॉर्मल. असं. तेल वगैरे कोणतंही. हम्म. मग ते थोडं चिकन होतं ना मग आपोआप ते डिकचा म्हणजे डिकला लावून घ्यायचे त्यांच्या. मग आपल्या पेशी मध्ये बरोबर चाललं जातं. असं आहे का. हा. कारण की बघ आपलं सील पॅक असतो बरोबर. मग सील काय पॅक. असतं ते. सांग ना बाई म्हणजे. पण यूज केलं होतं ना. अ मी काय असंच थोडी करेल. असं. असंच थोडी करेल बाई मी प्रोटेक्शन केलं होतं ना. काय बोलत होते मी. काय माहिती. मला काही एक बी समजत नाही डायरेक्ट एक बी वर्ड. अरे
त्याच्या डीक आहे ना लिंक, त्याला हम्म. ऑइल लावला ना हम्म. तर आपल्या पीसी मध्ये लवकर जातो. आणि जर हम्म. असं लावलं ना हम्म. मग ते पहिले लावून घ्यायचं ऑइल, हम्म. नंतर मग प्रोटेक्शन लावून घ्यायचं. हम्म. प्रोटेक्शन लावलं का मग तेव्हा टाकला ना हम्म. तर चालला जातो बरोबर. असं त्रास नाही होत मग, म्हणजे लवकर घुसून जातो, असं हळूहळू नाही होत. असं. हम्म. हम्म. बोल मग अजून. म्हणजे बोल. मग हा एवढंच तोंडात कस करायचं. काय छी. काय? तू मला बोलली नाही एवढं कसं तरी वाटलं ना. अरे मग चॉकलेट लावलेली असते त्यांनी. हे हा. माय व असं कसं. कसं काय माय. म्हणजे बाई आपला फोन. कसं काय घेते हिम्मत कस काय यार. अरे काही नाही होत, काही नाही होत. डायरेक्ट तोंडात छी. तू पॉर्न व्हिडिओ बघत नाही का? नाही ना बाई. बघ तू पॉर्न व्हिडिओ बघ, त्यांच्यामध्ये किती असतात बाप. ते ते पोरं सुद्धा त्या पिसीला हात लावतात, तोंडात तोंड टाकतात. मग त्याने बी केलंय का तुला तसं? हा केलंय. असं का? मग तू बी घेतलं होतं असं? मग मी म्हणून घेतलं होतं ना, नाही तर मला काय हौस. असं. मग चॉकलेट कस काय लावता ग बाई मग? काय माहित बाई, ते अगोदर पासून त्याने लावली होती. म्हणजे पहिले ना हा. प्रोटेक्शन त्याने 3 प्रकारचे आणले होते. एक लेमनचा होता फ्लेवर, आणि एक कोणता चॉकलेटचा होता, आणि एक कोणता तरी ब्लूबेरी सारखा होता, काहीतरी वेगळाच वास यायचा पण चांगला यायचा. सेंट सारखा यायचा. असं. सेंट सारखा वास यायचा. मग पहिले ना तोंडात घेतला होता, नंतर ऑइल वगैरे लावलं होतं, आणि मग नंतर प्रोटेक्शन लावलं. नाही रे, मॅगी. नाही रे, मग काय सांगते ऐक ना. हा बोल. पहिले ना तोंडात घेऊन घ्यायच्या, मग हम्म. नंतर ओलावून जातो ना आपोआप. हम्म. ऑइल म्हणजे ऑइल लावायची बी गरज नाही पडत. काय? तेल लावायची बी गरज नाही पडत बुवा असं. असं. हा तोंडात घेतला ना हा. मऊ लागून जातो. हम्म. प्रोटेक्शन लावता आणि मग लगेच प्रोटेक्शन लावलं. माय ग एवढं घाण. हा? सांगू नका कोणाला. नाही ग म्याड. हा. एवढी हिंमत यार. माझी गोष्ट नाही, ते आता नॉर्मल आहे त्याचं प्रत्येक जण. म्हणजे मला पण पहिले खूप ऑकवर्ड फील व्हायचं खूपच. म्हटलं कसं करणार, पण तो म्हणजे आम्ही अगोदर कॉलवर मेसेजवर असं समजलं, मग त्यांनी मला समजवलं, मी पण समजली. माय मग ग. नाही मला असं सांगितलं काही होत नाही म्हणे, नॉर्मली असतं. मग मला पण मग मीने स्वतः पॉर्न व्हिडिओ बघितले, मीने पण स्वतः समजली, दिमागामध्ये आणलं, तर माझ्या मर्जीने केलं. मी त्याच्या मर्जीने नव्हतं केलं, माझ्या मर्जीने केलं. असतंय का? मग नंतर मग दोन टाइम त्याच्या मर्जीने केलं, आणि 2 टाइम माझ्या मर्जीने केलं होतं. अच्छा. मग काय नाही वाटलं. मग आणि फर्स्ट टाइमला तर थोडी भीती वाटली होती हा. की कसं जाऊ, कसं काय करू, पण काही नाही. आत्याचा मुलगा होता ना, आणि घरी माहिती बी होतं आमच्या रिलेशनचं माझ्या आत्याला. असं. मग माझ्या आत्या आम्हाला घरात घालून द्यायची ना, आत्या बाहेर निघून जायची. माय व. बाई खरंच उदयसोबत मी रिलेशन नसलं केलं ना माझं, आता त्यासोबत लग्न फिक्स झालं असतं. मग आता पण सांगतोय तो की, म्हणजे मी तर त्यासोबत ना असं खोटं मोठं भांडण करून ब्रेकअप केला होता त्याच्याकडे. मग तो आता पण सांगतो, तू माझी चुकी काय आहे, मला चुकी तर सांग, तू का बरं माझ्यासोबत ब्रेकअप केला, हा. का बरं बोलत नाही माझ्यासोबत. त्याचे अजून मेसेज येतात. असं आहे का? हा. तर त्याला सांगितलं मी, अरे म्हटलं मला प्रॉब्लेम होत आहे म्हटलं असं तसं. मग तो म्हणे काय प्रॉब्लेम होत आहे, मी मम्मीला बोलायला लावते मामासोबत, मामीसोबत. मग असं तसं बोलतो तो. आता तर बोलतोय असंच फ्रेंड टाईप बोलतोय. त्याला बोलली म्हणतो विचार करेल मी अजून रिलेशनचा. म्हणतो थांब थोडा टाइम, म्हणतो माझं बोर्ड वगैरे होऊन जाऊ दे, आणि माझं स्पोर्ट चालू आहे, डान्स आणि चालू म्हणजे आहे. तू पूर्ण म्हणजे कपडे काढून टाकते का ग? अम्मा बा. ते नॉर्मली ना रे. मग कस काय ग यार. बघ
मला हे बघ, मी दुसऱ्या पोरासोबत जर केलं असतं मला ऑकवर्ड फील झालं असतं, पण माझा हे घरचा होता म्हणून मी केलं. आणि पहिली गोष्ट आमचं रिलेशन होतं, मग घाबरायची काहीच गरज नव्हती मला. असं आहे का? मी तर डायरेक्ट तेव्हा म्हणजे आमच्या रिलेशनला 1 वर्ष झाला होता. तर मग मी डायरेक्ट असत ना, मी स्वतः माझ्या हसबंड ते डायरेक्ट अशी मानायची मी त्याला. आणि तो पण मला वाईफ असं डायरेक्ट असं, म्हणजे आम्ही घरात राहायचो बी ना, तर आम्ही डायरेक्ट हसबंड वाईफ सारखं बिहेव करायचो. असं नाही की आम्ही BF आहे, असं काहीच करायचं नाही. आम्ही डायरेक्ट हसबंड वाईफ असं वागायचं डायरेक्ट घरात. असं माझ्या फुवाजी बी राहायचे ना घरात, त्याचे लहान भाऊ पण राहायचे ना, तरी आम्ही रूम म्हणून करायचे पागल सारखे. माय व किचन मध्ये असं, किंवा मी किचन मध्ये काम करत राहिली, बेडरूम मध्ये काम करत राहिली, आता तिथे येऊन जायच्या का. आणि ते जे मग माझ्याकडे बसलेले राहायचे ना, ते बिचाऱ्यांना बाहेर जावं लागायचं. असं सुरतला गेली ना मी, तर मग खूप होईल आमचं, पण मला सुरतला म्हणून जायची इच्छा होत नाही. का बर? अरे मग तो सुरतला राहतो ना. मग जा ना, तुला तर हाऊस आहे ना, अजून इच्छा आहे ना. अरे पण रिलेशन करायचं घेऊन होतं माझं. का बर? असंच. मग ते करून घे ना. रिलेशन नको करू. नाही असं थोडी चालत. तो हर्ट होईल विनाकारण. मी ना असं बघते ना, माझ्यामुळे कोणी हर्ट नाही व्हायला पाहिजे. आता इज्जतदारी मध्ये सांग, गणू सोबत काय काय जाते. इज्जतदारीत सांग आता. त्याने काय सांगितलं का तुला? सांग पहिले. नाही, मला तू पहिले सांग, त्याने काय सांगितलं का? म्हणजे यार नाही यार नको करू, मला तू सांग. मला माहिती आहे त्याने काहीतरी सांगितलंय तुला. सांगेल नाही ग, मला तर काही नाही सांगितलं. एवढं नको खरी बनू, सांग खरं. मला नाही सांगितलंय काही. मला नको शिकव, मला माहिती काय ना काय सांगितलं जे त्याने. मला नाही सांगितलं. कारण की बघ, माझं त्या केदारकडे काय होतं नाही, तरी पण तो म्हणे तुझं त्याच्याकडे रिलेशन आहे, असं आहे तसं ते आहे. नको सांगू. अरे ऐक ना बहीण. बोल. तर मग तेव्हा तो बोलत होता मला, तू हे करते ते करते. म्हटलं हो म्हटलं बघ, मला जर करायचं राहिलं असं मी तुझ्यासोबत बोलली पण नसती, तुझ्यासोबत करायचं पण मला विचार आला पण नसता म्हटलं रिलेशनचा. म्हटलं आमच्यात किस झाली आणि ते होता झालं होतं. होत नाही व. पण नाही झालं. तुला मारलं का ग? नाही ग. ओ नाही. बस काय बस. काय सांगितलं त्याने, सांग. त्याने काही नाही सांगितलंय ग मला दुसरीकडनं माहिती पडलं. दुसरीकडनं कोणाकडनं? खरं सांग ना, तुला मारलं होतं का आपण? पहिले मला सांग. बघा मी त्याशी बोलणार नाही. फक्त म्हणजे हे नाही माहिती पडलं, दुसरं फक्त मारलं होतं काय, बस एवढंच माहिती होतं मारलं बिरलं नव्हतं. त्याने माझ्या हातातून मोबाईल हिसकावला. मग त्याचा दुसरं काय माहिती नाही बाई मला. आणि डोक्याला त्याने असं मजाक मस्ती मध्ये त्याने डोक्याला मारलं. असं आपण मारतो, आपण कसं मारतो तसं त्याने डोक्याला मजाक मस्ती मध्ये मारलं होतं. आणि त्याने मोबाईल हिसकवत होता माझ्या. मी त्याला म्हणले माझा मोबाईल नको हिसकवू विनाकारण, माझा मोबाईल नाही येतो, एक तर माझ्या घरच्या मोबाईल आहे म्हटलं. माझाच पर्सनल मोबाईल नाही आहे, तो माझा मोबाईल राहिला असं तू आपट का काय बी कर म्हटलं. हा विषय होता. मग त्याने मजाक मस्ती मध्ये अगोदर पहिलं मारलं होतं बस डोक्याला. केव्हा मारलं होतं? कुठं मारलं होतं? डोक्याला. म्हणजे कुठं, म्हणजे कुठं, असं कुठल्या ठिकाणी? बाहेर गेलो होतो फिरायला. ओ फिरायला गेले? फिरायला नाही गेलो होतो, म्हणजे असं भेटायला गेलो होतो. ओ कुठं? आता जे गाण नको मारू आता तू. कुठं? तुला गणूने सांगितलं आहे काहीतरी. मला डाऊट होतोय, तू विचारते ना खोलून. नाही ग नाही. मग खरं भू सांगितलं ना, फक्त मारायचं माहिती मला. बस ना, मग एवढंच झालं ना. तू मला बोलली नाही का? काय? तू मला बोलली नाही का म्हणे होता म्हणून मी विचारते. होता म्हणजे तो बोलला होता मला. बस आता एवढी नको ग, एवढी बी नको चुत्या पण म्हणे मी इंदोर चालला जाईल म्हणे, तर मला करायचंय यार म्हणे असं तसं. मी त्याला बोलले म्हटलं बघ मी केला नाही कधी म्हटलं, तर कसं काय करणार म्हटलं, मला जीव घाबरेल. त्याला असं बोलली आहे मी हटकून. मग तो म्हणे नाही म्हणे मला करायचंय यार प्लीज म्हणे, तू माझ्या फिलिंग समज थोडं असं तसं. आमचं चॅटिंगवर बोलणं झालं होतं, 2-3 दिवस आमचं तसं बोलणं झालं, पण काय केलं नव्हतं. बस जा मग आता.
काय छपरी. काय जाग तू छपरी. मला तू खरं खरं सांगते ना, काय सांगितलंय तुला? अगं तू बोलली मला होता होता होऊन गेलं. होता होता होऊन गेला नाही, होता होता होणार होता म्हटलं, पण नाही झालं. अशी स्पष्ट बोलली मी. जाग छपरी. आणि चल जा ना मग. खोटं वाटतं तुला? खोटंच आहे मग. जाऊ ते जे समजेल ते समज बाई. बोल मग अजून. काय बोलू? बस एवढंच. हा मला तर काही फरक पडला बी नाही. बाई पण कसं तरी वाटलं. ना आता काय करेल, कॉल करून दे तुला इडी कहाणीची. काय? काही नाही. व्हिडिओ कॉल नको करजो, व्हिडिओ देजो. जास्त होऊन गेलं तुला. जामाशी लग. मग समजेल ना मला बी थोडंफार. खरं असतं का? काय तू बोलली ते. काय रे? तू बोलली ते. असं बी असतं का बा असं? खरंच. हा ना. चांगलं आहे बाई. पॉर्न व्हिडिओ बघ तू, तुला समजेल. सेंड कर मग मला. अरे सर्च मार ना. नाही तू सेंड कर. सेंड नाही करता येणार. कस काय नाही करता येणार? गुगलला सर्च मार ना. लिंक सेंड कर मला. आणि ओय काय बोल. रणविजय तयार होऊन गेला व्हिडिओ शूटसाठी. पार्टनर का डान्स साठी? हा हो चालेल, मग बनवजो त्याच्यासोबत. त्याला सांगू. आपला व्हिडिओ सेंड कर. हा करते मी तुला. हा चालेल, बाय.